आणि बाहेर येऊन एका स्ट्रीट डॉगनं चावलं, मग त्याला काहीच लकवा मारला. लकवा मारल्या प्रसाद क्या कर रहा है भाई मंदिर में युनिव्हर्सिटी गावाकडे चला की आमच्या आजीचा हात तुला मटण घालतो. अरे भाई तुझ्या हातचं पाहिजे आमसनी, आजीच्या हातचं कशाला. क्रीम खातोस पण तिकडे का तोंड केलाय. ऑडियन्स मन घालते. गाईज ट्रॅफिक झाली तर मग स्वप्नील भाई जरा समाजसेवक झालेत आता 2 मिनिटासाठी. माझ्या अंगात अजून ह्युमॅनिटी आहे, सो ॲम्ब्युलन्सला घालवलं, त्यामुळं माझे पण स्किल्स दाखवलो मी लगेच. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आय नो गाईज तुम्ही मला मिस केला असणार आणि ह्यांना पण मिस केला असणार. सो आता गाईज आम्ही चाललो आहे सांगलीला आणि माझ्यासोबत आहे प्रसाद, प्रणव आणि इकडे स्वप्नील. हे तर ओळखत असेल ह्याचे जोक्स असतात ना ते खूप फालतू असतात. एक मार बघा, एक जोक मार आता नको. सो जरा 4 लोक तर ओळखतात रे मला, असलं काही बोलू नकोस. होय गाईज आता पुढल्या इलेक्शनला आणि परत उभं करायचं इलेक्शन स्वप्नीलला. सो लेट्स गो गाईज. आता आम्ही चाललोय सांगलीला आणि का चाललोय ते तुम्हाला थोडंसं ब्रेक नंतर सांगतो. सो आता पहिला ड्रायव्हिंग करतो. सो लेट्स गो गाईज, बाय. म्हणून ॲपल कारप्ले कनेक्ट केला काय, आता नुसतं गाणे ऐकायचे कुठले लावते. युट्यूब वाले कॉपीराइट टाकू नका मला, गाणं ऐका नसता. यस यस. आता बघा कसं म्हणतंय. काय गाणं काय लावलाय, काय रे स्वप्नीले, काय म्हणता आपली गाणं लावतात. आमचा पांढरा घोडा आहे, पांढरा आहे. प्रसाद काय, प्रसादनं ब्लॅक घातला बघा. चला ओनली मराठी गाणी. प्रसाद काय बायको आहे का तुला. सही आहे गाईज. हिअर वी वाईज लुक. आता आम्ही आलो आहे नरसिंहवाडीमध्ये देवाचं दर्शन घेण्यासाठी. सो चला पहिला आपण जाऊन दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण जायचं सांगलीला. मी पहिला चुकून म्हणलं सांगलीला जाणार आहे, बट जरासं प्लॅनमध्ये चेंजेस झाले आणि आम्ही पहिला वाडीला आलो आहे. सो दर्शन घेऊया आणि सांगलीत जाणार आहे आम्ही परत देवाला, गणपती बाप्पा. सो यस, जाऊन तिथं शूट पण करायचं आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो गाईज आता आम्ही आलो आहे वाडीमध्ये आणि इथं लाईनीत थांबलो आहे दर्शनाच्या. आणि गाईज इथं आम्ही वाडीमध्ये एकदा लहानपणी, मी लहान असताना एक आम्ही डॉग पाहिलं. सो त्याला काय झालं, एका कुत्र्यानं चावलं. घरात खिडकीला बांधलेलं ते आणि बाहेर येऊन एका स्ट्रीट डॉगनं चावलं, मग त्याला काहीच लकवा मारला. मग लकवा मारल्यावर आम्ही पाहिलं, पण काहीतरी होईल म्हणून आम्ही परत येऊन त्याला इथं वाडीमध्ये सोडलं. सो त्याला लई वर्ष झाली आता. सो असून दे, आपण आता इथं जाऊन दर्शन घेऊया. लेट्स गो. तो काही जस्ट दर्शन झाले आणि लुक इकडं कृष्णा नदी आहे, खूप मोठे आहे बघा की, पात्र केवढं मोठं. वाव, लोक पावायला लागले का, बोटिंग पण आहे. चला ते नाही त्या वेळी इथं काय पण बोलते, मूर्खच आहे कुठलं. इथं ब्रिज आहे बघा कसा मस्त. अरे ब्रिज कशासाठी बनवला आहे स्वप्नील, स्वप्नीलला जास्त माहिती असत्या. स्वप्नील भाई, वाय यू आर बिझी, व्हॉट यू आर टायपिंग. ओ माय गॉड, यू आर कॉट इन 4K. नो इट्स नॉट 4K, इट्स HD. सांग की भाई, तो ब्रिज का बनवला आहे, ब्रिज का बनवला आहे. दर्शनसाठी. पण्यामध्ये ट्रेन येते. अरे दर्शनाचा काय संबंध आहे बाय.
इकडे देव खाल्ले आहेत हे वरनं काय दर्शन मिळणार आहे काय सांगा ना स्वप्नेली शाय पेढे घेतल्यात काही चरचरीत गोड मस्तपैकी घरात थोडं नेऊया इथे पुढे खाऊया आपण प्रसादी म्हणून घेऊन जाऊया गॉड गाईज आम्ही आले आता सांगलीत गणपती मंदिरला आले सर्वात चांगली आणि आता हो कोण आहे वाटतं सांगली सर्वात चांगली म्हणालाय मला सांग किती अरे करायची कुठे अरे होय ते एक विषय आहे की माहितीच नाही आपल्याला सांगायच नसते बा कुठे मी चला काय आपण देवाला चाललोय जरा काही तर सगळं राजाच आणि आम्हाला चल साला वय घातला वय नाही फोटो लावल्यात ते माझ्या काय पिक्चर मध्ये कुठल्या तर पूर्ण याला फोटो लावलेला असते लेट्स गो जाऊन पहिला गणपती दर्शन करा रे लगेच आलो की आपण इथं मंदिरात आपला की विषय प्रणव इज बिलॉंग फ्रॉम सांगली गाईज सो त्याला जास्त माहित आहे त्यामुळे मॅपला दोषी ठरवून स्वतःच्या मेंटॅलिटीला चेस केलाय त्यानं सो लेट्स गो काय मस्त दिसाले मंदिर वाव गाईज लुक किती मस्त मंदिर आहे सूर्य एवढा ब्राईट का दिसाला त्यामुळे त्याला घालवतो ये काय गरम आहे पाय वाजले ह्याच्यावरनं चालायचं होतं आपल्याला लेट्स गो ओ माय गॉड गणपती बाप्पा मोरया गाईज इथं फोटो व्हिडिओ करायला चालू आहे स्वप्नील फोटोग्राफर काय कशाला बी ओव्हर रिॲक्ट करतात पाणी उडलं आणि पाणी उडलं का त्याला इथं काय जरा सनलाईट यायला लागलं चांगली इव्हिनिंगची सो इथं फोटो काढायला चालू आहे काय म्हणते त्याला बुटकट पॅन्ट घातला कारण प्रसादनं चेल्सी घालून आला आणि प्रसादनं पण बुटकट घातला है प्रसाद चेल्सी वेरी चेल्सी प्रसाद क्या कर रहा है भाई मंदिर में थोड़ा गलती हो गया धूप गर्म हो रहा है ये देखो क्रिएटर्स एस्थेटिक्स चलो लेट्स गो इथं पाय भाजा लागलात बाय चला शूट झालेला आहे सगळ्यांची भाजलेली आहे कारण पाय लय भाजा लागला पाय भाजा लागल्या दोनाचं आणि आता सगळीकडे पाणी मारता येतं बघा सो येस लेट्स गो बॅक टू दी होम आता आमच्या सगळ्यांचे फोटोशूट झाले आहेत आणि आता प्रणव काय देणार आहे ते काय काय म्हणलं व्हेज पफ सो व्हेज पफ इथं आम्ही लास्ट टाइम आलो तेव्हा खाल्लेला काहीच आणि इट वॉज रिअली गुड सो आता आम्ही परत एकदा खायला चाललोय तेव्हा सो लेट्स गो प्रणव यू हॅव टू गिव्ह अस बिकॉज वी आर गेस्ट इन युअर व्हॉट सिटी इन युअर सिटी गावाकडे चला की आमच्या आजीचा हात तुला मटण घालतो अरे भाई तुझ्या हातचं पाहिजे आमासनी आहे आजीच्या हातचं कशाला क्रीम करतोस यो जो आदमी हो यो साला अरे क्या कर रहा है ब्रो ये ड्रेस एक्सचेंज चालू है इधर थोड़ा दुखी सीन हो गया है सो इसलिए हम थोड़ा दुखी हो गए अरे गाने बंद करना ब्रो दुखी सीन में गाने लगा रहे तू दिस इज दॅट प्लेस जिथे व्हेज पफ मिळते चांगलं कसा आहे बंडा काढते आज भूत चला हाय काय पण मग घाल की पैशान घे तुझं काय किशोर 50 रुपये होतो नाही पडले की गाडीत 3 द्या कितना खडो 3 द्या म्हणते सोडून गेला तरी मावशी घ्या लागते भाऊ आज मावशीकडनं पैसे की आले म्हणाव इथं दारात अरे कसलं गरीब आहेस रे आयला भाऊ आहे ना हाते पाय केला स्वप्नील भाई तुम्ही तर मोठ्या माणसं आहे सा मग काय म्हणणार तुझा मग 2 पफ घे की हे बोलायची काय गरज नव्हती
काम आजाले माहिती बंद करतो ब्लॉग बंद करतो आवाज लिहित. दिस इज दॅट पफ व्हेज पफ अँड दिस इज व्ह्यू दिस इज बेकरी अँड दिस इज माय फंटर. भूक लागल्या भूकवा लागल्या तर भूक तर लागल्या दॅट इज रिअल गाईज. स्वप्नील का पळा लागलाय. स्वप्नील वायू रनिंग ब्रो बघ्या मस्त आहे. मला 4 बघ्या कितने गरीब लोक आहे. चला आता बघा आम्ही परत असणे एक पनीर गिफ्ट केले. भूक लागलेली म्हणलीत पोरं. भूक लागल्या आम्हाला आमच्या पैसे घेतले. पैसे कुठे भरलास अजून. तिथे बी आम्हाला लागणार आहे. वय भर की भावा म्हणलाच आता भर लागते. पण तिकडे का तोंड केलाय. ऑडियन्स मन घालते. आयला केवढं एवढंच आहे. गाईज फायनली पोट भरलेलं आहे आमचं सगळ्यांचं. पहिला एक पफ खाऊन त्यावर काय म्हणतात रे पण ते दुसऱ्याला चिकन रोल. हा पनीर सॉरी पनीर रोल नव्हता पण तो असं बन टाईप होतं. नाही रे रोल भावा ते चपात्यात गोंडवतात त्याला रोल. भाकरीतनं बोलून गुंडाळत नाही रे. भाकरीतनं चव लागत नाही ते चपातीच गुंडाळत. ते ऍक्च्युली पराठा असतोय. चपाती गडबड झालं काय तोंडात. ते आपण व्हिलेज मध्ये राहतोय ना. चला चला पाटील चला चला काय लेट्स गो. काय झाली बुलेटवाला डायरेक्ट उतरला. उत्तर थांबते बाजूला जेव्हा काय मारायला उड्या उतरून गाडी तरी व्हिडिओ कर स्वप्नीलचा. गाईज ट्रॅफिक झाली तर मग स्वप्नील भाई जरा समाजसेवक झालेत आता 2 मिनिटासाठी. तिथं पुढे गेलाय ते ट्रॅफिक काढायला. तेव्हा का तेव्हा सो बघा स्वप्नील काय करू शकतो. झालता तिथं ऍक्सिडेंट. ॲम्ब्युलन्स अडकलेली. ॲम्ब्युलन्सला काढला स्वप्नीलनं. स्वप्नील थँक्यू सो मच. हे पण्या पण उतरला काय. पण्या उतरल्यावर पण्या तोंडावर सगळा दूरच. ट्रकवाल्याने एकदमच गॅस सोडला. सगळ्या गाड्या बिड्या रिकामे केल्या. अगर ह्या गाडी चालवा येत नाही. बाळ मी काढली लगेच गाडी काढली काय येत नाही याला. अर्धा तास आधी गाडी मोकळा रस्ता पूर्ण मोकळा करून तसं घेतला. नाही रे. मी जरा माझ्या अंगात अजून ह्युमॅनिटी आहे. ह्युमॅनिटी नाही तुझ्या अंगात. किडा नाही तुझ्या अंगात. ह्युमॅनिटी किडा नाही आहे. किडा नाही किडा यांच्या अंगात आहे. हाय ते असतात तर गाड्या घरात असतो. गाडी घेऊन काढला. 4 वेळा काढला असता. ऍम्ब्युलन्सला घालवलं असतं की. त्याला अरे बाबा, गाडी काढायला सगळ्या गाड्या मारायला ती काय 2 व्हीलर आहे वे. तुला नुसतं 2 व्हीलर तिथे एक्स्ट्रा होती त्या दोन्ही गाड्या मरदा घालवल्या आम्ही पुढे ढकलून. ते ट्रकवाला आडवा लावल्याला त्यानं पण काढली. बाय ट्रकवाल्याला तुम्ही काढून दिला असा म्हणून ती ॲम्ब्युलन्स निघली. अरे ऍम्ब्युलन्स यायची होती रे बाळा अजून. ॲम्ब्युलन्स आलेली मी बघितलेली इकडं. बॉडी कुणाची घातली का बघितलं. बघितली की कशाला घातली बघू? की. गाडी ही आपली दिसेना म्हणले मी पळत आलो माग. सो ॲम्ब्युलन्सला घालवलं त्यामुळं माझी पण स्किल्स दाखवलो मी लगेच काढली. गाडी लावून तापून घेऊ. अरे असा लागले ती. त्याच्याकडे काही skills नाही. ट्रॅफिक आहे बघा पुढे पण बारक्या गाड्या चालू आहेत. सो चालल्यात आम्ही. कसलं चाललंय जरा. चला लेट्स गो. पण्याला लहानपणीचे ड्रीम्स कम्प्लीट झाले. नाही रे बंद कर. स्क्रिप्टेड करा ना. स्क्रिप्टेड नाही काहीची. रा रे रा. बरं कर किती स्वप्नाला पण वर येणार नाही. बरं बंद करतो. याला तर नाव ठेवतील रे. झालो फायनली घरी. आणि एक सीन सांगतो. आत्ताच ही सगळी उतरलीत आणि इथं बघा चार्जिंग गाडीचं 8%. 25 किलोमीटर्स. तरी 25 किलोमीटर्स आहे पण चार्जिंग खूप कमी झालेलं आहे. आणि फायनली आपण घरी आलेलो आहे. सो पहिला गाडी चार्ज करा. लेट्स गो. हा कार इज फायनली ऑन चार्ज. सो गाईज जर तुम्ही माझा व्लॉग इथंपर्यंत बघितला असाल तर थँक्यू सो मच. अँड आपण हा व्लॉग आपण इथं सेंड करत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू अगेन गाईज. बाय बाय. लव यू ऑल.